आणि इतर लोकांनी ज्या पद्धतीने सांगितलं की अदानीने अंबानीचं राजकारण, मी काय अदानीचं आणि अंबानीचं राजकारण सांगण्या एवढा काय मोठा नाही आहे, देवेंद्र फडणवीसचं सांगण्या एवढा मोठा नाही, पण कोल्हापूर जिल्ह्यात काय बोंबाबोंब चालल्यात तेवढी मी तुम्हाला तेवढी सांगतो. रस्ता नाही कुठं पंढरपूरला जायला रस्ता नाही. विठुबाईचं देऊळ आहे, रस्ता नाही कुठं कोल्हापूरच्या अंबाबाईला जायला रस्ता नाही म्हणून शक्तीपीठ करायचं, रस्ता नाही कुठं बाळूमामाला जायसाठी करायचं चालते. त्या देवेंद्र फडणवीसला माहित पण नसेल बाळूमामाचं देवस्थान कुठं आहे आणि रस्ता करायला निघाला. शक्तीपीठ पीठ कसं म्हणजे कसं म्हणतात, शंकराचार्य पीठ असेल, करवीर निवासिनी महालक्ष्मीचं पीठ असेल, म्हणजे एक श्रद्धेचं स्थान असतं. पण श्रद्धेचं स्थान जाणार कुठं तर गोव्यात जाणार. आता गोव्यात जाऊन माणसं काय बोंबाबोंब करतात सांगायला पाहिजे. तुम्हाला कधी बघितलंय गोव्याला माणूस कुठं टिळा लावलाय, फुक्का लावलाय, निघाला गोव्याला त्याला हात पॅन्ट घालणार, एक लहान निळा शर्ट कुठला तर घालणार, झालरचा बीचवर जाणार, जरा शेती करणार येणार. आणि देवेंद्र फडणवीस जरा ते जराची नाही तर मनाची तुला काय लाज बीज काय वाटते का नाही प्लीज आम्हाला काय कळत. याने आतापर्यंत कोल्हापूरचा हिसका बघितलेला नाही, कोल्हापूरचं पायथन बघितलेलं नाही. महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये आणि जगामध्ये ब्रँड आहे कोल्हापूरच्या पायथनाचा. काही वेळा आम्हाला म्हणतील ह्या वरच्या माणसापर्यंत हे विजय देवळाचं तोंड घसरला, मग आमचं काय घसरायचं घसरू दे, मग तुला पाडल्याशिवाय आम्ही राहत नाही. एवढं ही निवडणुकीची लढाई